नमस्कार, जनवार्तामध्ये आपलं स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत होर्डिंग्जवर 24 तासात कारवाई करा असे मुंबई हायकोर्टाने खडसावून सांगितल्यानंतर या कारवाईसाठी पुणे महापालिकेत धांदल उडाली. आज सकाळपासून शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू करण्याचे फरमान सुटले आहे. पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात 24 तासात कारवाई करावी असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला. महापालिकेचे वकील अभिजित कुलकर्णी यांनी ईमेलने हा आदेश महापालिकेस कळवला. त्यानंतर प्रशासनाची लगबग उडाली. या संदर्भात गेले 3 वर्षे पाठपुरावा करणारे नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले, आज 13 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. गेले 3 वर्ष सातत्याने जे मी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये लढा देत होतो, माझ्यासोबत अनेक नगरसेवक त्या ठिकाणी विविध पक्षाचे त्यांनी देखील या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. पुणे शहराचं जे विद्रुपीकरण झालं होतं आणि अनधिकृत जाहिरात फलक, अनधिकृत होर्डिंग्स हे जे पुणे शहरामध्ये कशाही कुठल्याही स्वरूपात कुठल्याही नियमाचं पालन न करता जे लावले गेले होते, त्याच्या विरुद्ध आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील 5 महानगरपालिका पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर ह्या अशा महानगरपालिकेला आदेश दिले की 24 तासाच्या आत सर्व अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्यात यावे. काढून टाकलेल्या जाहिरात फलकांचे त्या ठिकाणी फोटो घेण्यात यावे. असे जे बेकायदेशीर फलक असतील त्या जाहिरात फलकाच्या जाहिरातदारांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा. असं न झाल्यास आयुक्तांना समक्ष त्या ठिकाणी कोर्टात शुक्रवारी 15 तारखेला त्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश त्यांनी दिलेत. म्हणजे कुठंतरी इतके वर्ष गेले 3 वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्याचं हे कुठंतरी एक फळ मिळाले असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. आणि याच्या माध्यमातून पुणे शहराचं जे विद्रुपीकरण झालं होतं त्याला कुठंतरी आळा बसण्यासाठी आणि पुण्याचं हरवलेलं सौंदर्य पुन्हा प्राप्त होण्यासाठी कुठेतरी मदत होईल. हे सिद, हाय. अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेढ़ा और नौकरी का लड्डू. ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. ME कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and mechanical, diploma engineering, mechanical and computer. MBA finance, HR and marketing. BCA, BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पुणे महानगरपालिकेत स्थानिक संस्थाकर लागू करण्यात आली असून त्यासाठी व्यापाऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 100 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. पालिका आयुक्त महेश पाठक आणि जकात प्रमुख विलास कानडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील मुंबई वगळता सर्व महापालिकांची जकात 1 एप्रिलपासून रद्द करून LBT लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पालिकेनेही LBTची तयारी सुरू केली आहे. ज्या व्यापाऱ्यांच्या खरेदीची आणि विक्रीची उलाढाल ही वर्षभरात 5,000पेक्षा कमी नाही, त्यांनी आयात केलेल्या सर्व मालाचे मूल्य 5,000पेक्षा कमी नाही, तसेच 1 लाखाच्या पुढे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. नोंदणी ऑनलाईनही करता येणार आहे. पालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये आणि जकातीचे कार्यालय या प्रकारे 16 ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
ज्या व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली नसेल त्यांना शोधून काढण्यात येणार आहे. नोंदणी न करणाऱ्यांवर LBTच्या रकमेवर 5% दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विवरणपत्र सादर केले नाही तर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. LBTमुळे शहरातील दुकानात जाऊन तपासणी करता येईल किंवा रेडराज येईल असे सांगितले जात आहे, पण या प्रकारचे रेडराज येणार नाही असे आयुक्त महेश पाठक यांनी स्पष्ट केले. तर जवळजवळ 70,000 पेक्षा जास्त हिट्स त्याच्यावरती आलेले आहेत. आपण सुरुवातीपासूनच ऑनलाईन आणि बँकेमध्ये पेमेंट डायरेक्ट क्रेडिट डेबिट कार्ड अकाउंट पेमेंट सगळं डायरेक्ट करू शकतो. सर्व बँकांच्या ब्रांचेसमध्ये करता येईल. आपल्याकडे आपल्या CFC मध्ये करता येईल. याशिवाय आपण इतर ऑफिसेस पण उघडलेले, त्याची पण यादी जी आहे ॲड्रेस सहित ती आमच्याकडे आहे. वेगळा स्टाफ आपण दिलेला आहे LBTसाठी आणि नोंदणीचं काम आता आपण सुरू करणार आहे. तर या नोंदणीसाठी आपण सेकंडरी इन्फॉर्मेशन सगळी गोळा केलेली आहे. सेकंडरी इन्फॉर्मेशनमध्ये जे वॅटमध्ये नोंदणीधारक आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्याकडे डीम्ड रजिस्ट्रेशन असं समजलं जातं. म्हणजे त्यांचं फॉर्म आपण वॅटची माहिती आपल्याकडे सॉफ्ट माहिती मिळालेली आहे, त्यावरून आपण त्यांचं फॉर्म प्रिंट करू शकतो आणि त्याच्यावर फक्त सही घेऊन घ्यायची असते. तर ते एक रजिस्ट्रेशन झालं. आपल्याकडचे जे प्रॉपर्टी टॅक्स कमर्शियल प्रॉपर्टी टॅक्स भरणारे आहेत त्यांची यादी आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्री रजिस्ट्रेशनची यादी आपल्याकडे आहे आणि शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आहे. पाणी पुरवठ्यामध्ये जे मीटर कमर्शियल मीटर आहे त्याची माहिती आहे. अशी आपण 4.25 लाख लोकांची कमर्शियल जे व्यापार करतात त्यांची इस्टॅब्लिशमेंट त्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये काही डुप्लिकेशन असण्याची शक्यता आहे, म्हणून आपण ते सॉर्टिंग करून घेणार आहे. डुप्लिकेशनचं पण प्रोग्राम आपल्याकडे आहे. याशिवाय आपण काही ठिकाणी बंद पण असणार एस्टॅब्लिशमेंट, कारण हे हिस्टॉरिकल माहिती आहे, खूप दिवसापासूनची माहिती आहे. तर हे जरी धरलं तरी आपल्याकडे डाटाबेस आपण तयार आहे. ह्या डाटाबेस आपण डायरेक्ट पत्र इश्यू करू शकतो. आपण ते फॉर्म त्यांचे तयार होऊ शकतात ज्याच्यावरती इतर काही माहिती नसेल त्या फॉर्मॅटमध्ये. जसे शॉप एस्टॅब्लिशमेंट वेगळी माहिती घेते, ते फक्त कॉलम त्यांना भरायचे आहेत आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन. डव प्रस्तुत रंगस्मिता 2013 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. महापौर वैशाली बंडकर यांच्या हस्ते मधु जामकर यांना कैलासवासी प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ जीवनगौरव पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. लहू कानडे यांना तळढवळला या काव्यसंग्रहासाठी, धनाजी जाधव यांच्या स्मरणार्थ भारत दौंडकर यांना विजय मोरे यांच्या स्मृतीनिमित्त गोफणीतून निसटलेला दगड या काव्यसंग्रहासाठी, तर अजय कांडर यांना प्रकाश ढेरे यांच्या स्मृतीनिमित्त हत्ती इलो या काव्यसंग्रहासाठी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. निमित्त झालेल्या कवी संमेलनात सुरेश शिंदे, सौमित्र, संभाजी भगत, लता हिवाळे, इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते, संध्या पाटील, प्रशांत मोरे, लहू कानडे, भरत दौंडकर, सुनीती लिमये, अंजली कुलकर्णी आदींनी कविता आणि गझल सादर केल्या. सूत्रसंचालक रामदास फुटाणे, फमू शिंदे, अशोक नायगावकर यांनी केले. स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, विजय ढेरे, अण्णा थोरात, रवींद्र माळवतकर, डॉक्टर सतीश देसाई यांच्यासह काव्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर पुणे शहरात कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती पुणे पोलिसांतर्फे देण्यात आली.
दिल्ली पोलीस दलातील उपायुक्तांनी पुणे पोलिसांना 10 मार्च रोजी फॅक्स पाठवून पवार यांच्याबद्दल काही गुन्हे दाखल आहेत किंवा कसे अशी माहिती मागितली होती. दिल्ली पोलिसांना संरक्षित व्यक्तीबद्दलची माहिती सुप्रीम कोर्टात पाठवायची असल्याचे त्यांनी ही माहिती मागितल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलीसचे डेप्टी कमिशनर सिक्युरिटी यांनी अशी माहिती मागवली होती की माननीय श्री शरद पवार साहेबांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का, कारण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये माहिती सादर करावायची होती VIPच्या प्रोटेक्शन संदर्भात. ती माहिती मागितल्यानंतर आपण आपल्या रेकॉर्डवरती काही माहिती आहे का त्याची खात्री केली आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारची केस त्यांच्या संदर्भात नाही असा नील रिपोर्ट देखील आपण त्यांना कळवलेला आहे. तर कशी माहिती त्यांनी आपल्याला 11 तारखेला फॅक्स पाठवला होता, म्हणजे आपल्याला 11 तारखेला ऑफिसमध्ये मिळाला आणि आपली माहिती मला 11लाच आपण माहिती पाठवलेली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार जस करंदीकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी समाज, संस्कृती व पत्रकारिता या विषयावर कोतापल्ले बोलत होते. साहित्य संमेलने बंद करावीत या नेमाड्यांच्या विधानाविषयी ते म्हणाले, संमेलने बंद करायची तर करा. संमेलन हे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. सांस्कृतिक जीवनात वादविवाद चर्चा व्हायला हवी. संमेलन करण्यासाठी त्यामागे अनेकांचे हात आहेत. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. कथा हा शूद्र वाङ्मय प्रकार आहे असे विधान नेमाडेंनी केले, परंतु जगभरातील मोठमोठ्या साहित्यिकांनी कथा लिहिलेल्याच आहेत. नेमाडे यांना सनसनाटी विधाने करण्याची सवय आहे. त्यांची विधाने बुद्धीच्या कसोटीवर घासून बघावीत अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापले यांनी केली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.